महादेव. जय श्रीराम मित्रांनो. मध्ये टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये सर्व येत होतो धाराली गाव जिल्हा स्लायडिंग मित्रांनो. तर आपण आता धाराली गाव मध्ये आलेलो आहे मित्रांनो. रिटर्न येताना गंगोत्रीवरून. तर जाताना आपण काही व्हिडिओ बनवला नव्हता, छोटासा व्हिडिओ बनवला होता ना. आता म्हणलं आता तशी व्हिडिओ बनवून टाकू मित्रांनो. तुम्हाला पण पाहिल्यानंतर कळण कसं कसं काय काय झालंय. तर चला आता तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता या ठिकाणी जे भगवा जो झेंडा दिसतो ना, त्या ठिकाणी मंदिर होतं. आणि हे पाहू शकता मित्रांनो, पूर्ण गाव याच्या खाली गेलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण या साईडनं मलवा आला ते वरून. तर इथं जेवढे मोठं मार्केट होतं, इथं रस्ता होता, या रस्त्याची इथं मार्केट होतं मोठं. जवळजवळ 3-3, 4-4 इमारती होत्या मजली, त्या पण दाबले गेलेल्या. फक्त या साईडचे थोडे घरं वाचलेले आणि या साईडचे 2-3 हॉटेल वाचलेले फक्त मित्रांनो. तर अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता काय होऊ शकता मित्रांनो, एकदम बेकार झालेलं आहे. होऊ शकता काहीच राहिलं नाही, काहीच, सगळं साफ झालंय. होऊ शकता इकडं एकदम बेकारी आहे मित्रांनो. कसं झालंय, आपली रामपेरी इथं आहे. चला आता तुम्हाला पाणी दाखवतो एकदा. तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण गाव पाण्याखाली, दगडाखाली दबून गेलाय मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारे पाणी पण चालू आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी त्या बघा, त्या साईडला जेच मोठं जोऱ्यात पाणी आलं, हे असंच गाव पूर्ण साफ झालं. या साईडला माणसं आतमध्ये घुसलेले आहेत, ते काढून राहिले मित्रांनो. पाहू शकता एकदम बेकार ऑर्डर राहिलं मित्रांनो. पण आता काय, त्याचा अशा प्रकारे झालंय, एकदम टेन्शन झालंय मित्रांनो. व्हिडिओ पाहिला तर मोबाईलवर प्रत्यक्ष व्हिडिओ पाहिलाय मित्रांनो. एकदम बेकार मध्ये झालेलं आहे. इथं काहीच राहिलं नाही मध्ये. पाहू शकता तुम्ही, कोणतंच घर नाही का, काही नाही, सगळं दगडाखाली गेलंय. एवढा मलवा आलाय मित्रांनो. तर चला आता आपण निघतोय पुढं. कसं आहे